माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्या मालकीच्या आर डेक्कन या मिळकतीवर कर थकवल्याने पालिकेने इमारतीतील 2 मजले सील करत कारवाई केली। मात्र ही कारवाई म्हणजे दिखाऊपणा आहे असं म्हणत पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राणे यांच्या मिळकतीसमोर ढोलीबाजा वाजवत जप्तीच्या कारवाईची मागणी केली आहे। पुण्यातील डेक्कन परिसरातील आर डेक्कन येथील इमारतीसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आक्रमकपणे बँड बाजा वाजवला। पुणे महापालिकेने आर डेक्कन परिसरात भाजप नेते निलेश राणेंची मिळकत कर न भरल्यामुळे सील केली। शिवसेनेच्या वतीने भाजप नेते निलेश राणेंच्या विरोधात बँड बाजा आंदोलन छेडले। यावेळी निलेश राणेंच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। निलेश राणे यांना पुणे महापालिकेने दणका देत डेक्कन भागातील आर डेक्कन मॉलमध्ये मिळकत थकवल्याप्रकरणी पालिकेने राणे पुत्राला नोटीस बजावली होती। त्यानंतर महापालिकेच्या कर संकलन विभागाने थकीत मिळकतीचा भाग सील केला। संबंधित मिळकतीची सुमारे 3.5 कोटी रुपयांची थकबाकी होती। पुणे महापालिकेकडून नोटीस बजावूनही हा कर भरला जात नव्हता। त्यामुळे अखेर महापालिकेने 3 मजल्यांच्या मिळकतीचे वरचे 2 मजले सील केले आहेत। मात्र एरवी एक मिळकत सील केली तरी मोठा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाकडून मात्र ही माहिती गोपनीय ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते। अशातच सामान्य पुणेकरांना वेगळा न्याय आणि भाजप नेत्यांना वेगळा न्याय असे का? सामान्य माणसाला सन्मान नाही का? पुणे प्रशासन भाजप किंवा राणे यांना घाबरते का असा प्रश्न आंदोलनात विचारण्यात आला। यावेळी आठवड्यात जर राणे यांनी मिळकत कर नाही भरला तर शिवसेना पुन्हा डेक्कन येथील हॉटेलसमोर येऊन बँडबाजा घेऊन आंदोलन करणार असे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी म्हटलं आहे। यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, प्रसिद्ध प्रमुख अनंत घरत, किशोर राजपूत, बाळासाहेब भांडे, अतुल दिघे, महेश पोकळे, उमेश वाघ, चंदन साळुंके, मुकुंद चव्हाण, करुणा घाडगे, संतोष भुतकर, नागेश खडके, संदीप गायकवाड, राजेश मोरे, इम्रान खान, संजय वाल्लेकर, किरण शिंदे, राहुल शेडगे, आदिनाथ भाकरे, सचिन घोलप, विकी धोत्रे, प्रवीण डोंगरे, रणजित शिंदे, प्रतीक गालिंदे, गणेश खलाटे, हरी सपकाळ, अनिल इनामदार, शशांक सोळंकी आदी उपस्थित होते। पुणे महानगरपालिकेचा कर बुडवणारा निलेश राणे कोकणात बसतोय, मुंबईत बसतोय, पण पुण्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे त्याचा कर त्यांनी थकवलाय। जवळजवळ 3.5 करोड रुपयाचा कर या ठिकाणी थकवलाय। पण या प्रॉपर्टीचं भाडं मात्र दर म्हणाल तो विमानात बरे खातोय। पुणे महानगरपालिकेचं पाणी वापरतोय, रस्ता वापरतोय, पण महानगरपालिकेचा कर बुडवणारा हा निलेश राणेचा धिक्कार या ठिकाणी शिवसेना करतेय। त्याचा बँड या ठिकाणी शिवसेनेने वाजवलाय। खरं तर पुणे महानगरपालिकेने त्याचा बँड या ठिकाणी वाजवायला पाहिजे होता। सर्वसामान्य पुणेकरांचा कर थकला तर त्याचा बँड त्याच्या दारात वाजवण्याची पद्धत पुणे महानगरपालिकेने अवलंबली आहे। पण हा केंद्रीय मंत्री नारायण राणेचा मुलगा आहे म्हणून त्याच्या दारामध्ये महानगरपालिकेने बँड वाजवला नाही का अशी विचारणा आपल्या माध्यमातून मी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला करतो। पण शिवसैनिक आणि पुणेकर नागरिक हा अतिशय जागरूक आहे म्हणून या ठिकाणी आम्ही निलेश राणेचा बँड त्याच्या प्रॉपर्टीमध्ये या ठिकाणी वाजवलाय आणि त्यांनी त्वरित या आठवड्यामध्ये संपूर्ण थकलेला कर हा भरला गेलाच पाहिजे। नाहीतर 8 दिवसांनी पुन्हा त्याची बँड बाजा वारात या त्याच्या KFC मॉलवर आम्ही घेणार म्हणजे घेणार। म्हणून आमचा शिवसैनिक आणि पुणेकर नागरिक या ठिकाणी आक्रमक झालाय। त्याचा बँड एकदा वाजून थांबणार नाही, पुन्हा त्याचा हा बँड या ठिकाणी आम्ही नक्की वाजवणार। नगरपालिकेने ज्या पद्धतीने कारवाई करते ते तोंड बघून कारवाई करतात का काय असं वाटतंय। कारण ज्या वेळेस केंद्रीय मंत्र्याचा मुलाला त्याचा जिथं बँड वाजवला महानगरपालिका आली नाहीये, प्रशासन हे केंद्रीय मंत्र्यांना घाबरतंय। मुळामध्ये आता प्रशासन हे केवळ महाराष्ट्र शासन आणि केंद्राच्या नावाने चाललेलं आहे। त्यामुळे इथे बँड वाजवायला महानगरपालिका आली नाहीये म्हणून शिवसेनेने शिवसैनिक
आणि पुणेकरी जागरूक पुणेकर म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. सर्वसामान्य माणसांचा टॅक्स ठगवला असता तर माधव जगताप हा त्यांच्या घरी गेला असता आणि टॅक्स त्यांनी भरून घेतला असता आणि तिथे बँड वाजवला असता. माधव जगतापला सांगणं आमचं हेच आहे की तू तुझी शासकीय यंत्रणा इथं वापर आणि हा टॅक्स वसूल कर. जमत तसं सांग, आम्ही तुला इथं वाजवण्याचे बँडचे पैसे आम्ही देऊ. मुळामध्ये पहिला मजला सील केला, मुळात 3.5 कोटी रुपये हे अजून थकलेले आहेत, ते पहिले भरून घ्यायला पाहिजे होते. बघा गुन्हा मॉल आहे, जसं ते शिवसेना घेतील. आजही महानगरपालिकेच्या दप्तरी नोंद ही निलेश राणेचीच आहे, मालक तोच आहे. त्यांनी हा मॉल कदाचित चालवायला दिला असेल, पण भाडं मात्र कोकणामध्ये बसून खातोय, म्हणून त्यांनीच हा कर हा त्यांनीच भरला पाहिजे. मुळामध्ये सर्वसामान्य माणसाचा 8 आणि 10 हजार रुपये जो टॅक्स असतो तो टॅक्स भरला नाही तर त्याच्या घरावरती जातात, जप्ती येते. काही लोकांच्या प्रॉपर्टी त्यांनी विकायला काढलेल्या आहेत. मग ही प्रॉपर्टी विकायला काढायला काय अडचण आहे हेही महत्वाचं आहे. कारण आता जर तुम्ही पुणे शहरामध्ये बघितलं असेल तर अनेक प्रॉपर्टीचा निलाव ह्या महानगरपालिकेने केलेला आहे, किंबहुना करण्याचा प्रयत्न करते. काही लोक कोर्टात गेलेली आहेत. तर माझं म्हणणं असं आहे, जर हा त्यांचा मॉल नसेल तर तीही महानगरपालिकेने याचाही निलाव करावा आणि त्या पैशातून महानगरपालिकेने पाणी, रस्त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी आमची त्यांना विनंती आहे.